अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री गुरुचरित्र पारायण काळात चुकूनही या भाज्या खाऊ नका, हे धान्य खाऊ नका. पारायण केल्याचे फळ मिळणार नाही. प्रत्येक भक्ताला आपल्या सेवेचे फळ मिळावे, आपली इच्छा आहे ती पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक भक्त सेवा सुरू करतो. पण काही वेळा असं होतं की जे नवीन भक्त आहेत त्यांना पारायण करायचं असतं. पारायण करून आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची असते व साक्षात दत्त महाराजांची कृपा प्राप्त व्हावी, आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे, काही संकट, समस्या, अडचणी आहेत, आजारपण आहे, सर्व दूर व्हावे व आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी पारायण सुरू करतात. काही भक्तांना पारायण करायचं असतं पण भरपूर नियम आहेत. या नियमाचे पालन नाही झाले तर आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडतील का, या भीतीने काही भक्त पारायण करत नाहीत. पण जे भक्त आहेत, नवीन आहेत किंवा ज्या भक्तांनी पहिले भरपूर वेळा पारायण केले आहे, त्या प्रत्येक भक्ताला आपल्या इच्छा पूर्ण होतात, त्यांना अनुभवही येतात. दत्त महाराजांचे पारायण आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा आपल्या कोणत्याही मोठ्यात मोठ्या इच्छा अवश्य पूर्ण होतात. परंतु काही भक्त असे आहेत, नवीन आहेत, पारायण सुरू करायचं आहे. काही वेळा काही ठिकाणी ऐकलं जातं की हे पारायण सुरू केले, गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा तुम्हाला हे धान्य खावे लागेल, या भाज्याच खाव्या लागतील किंवा आपण हे एकच धान्य खाऊन आपण ही सेवा सुरू करावी, हे पारायण पूर्ण करावे. काही वेळा भरपूर काही नियम सांगितले जातात. पण आपण पारायण करत आहोत, पारायण काळामध्ये काही नियमाचं पालन अवश्य करायचंच आहे. कारण दत्त महाराजांची सेवा करत आहोत तेव्हा आपण काही नियम अवश्य पाळायचे आहेत. तर काही भक्त नवीन आहेत, त्यांना पारायण सुरू करायचं आहे पण भीती वाटते, मनामध्ये काही ना काही भीती असते किंवा आपण हे पारायण करतो त्या काळामध्ये आपण हेच धान्य खायला हवं किंवा याच भाज्या खायला हव्यात असेही ऐकले जाते, भरपूर वेळा ऐकले जाते. पण त्यासाठीही वाटतं की मी हेच खाऊन पारायण करू का, किंवा आपण याच भाज्या खाव्या लागतील. आपण काही चुकी केली, काही चूक झाली आपल्या हातून तर दत्त महाराज आपल्याला मोठी शिक्षा देतील का, आपल्यासोबत काही वाईट गोष्टी घडतील का, आपल्याला वाईट अनुभव येतील का, असे प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये प्रश्न सुरू असतात. यासाठी आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हालाही गुरुचरित्र पारायण करायचं आहे. कोणते आपण नियम पाळायचे आहेत किंवा कोणत्या भाज्या खायच्या आहेत, कोणतं धान्य खाऊन तुम्हाला गुरुचरित्र पारायण पूर्ण करायचं आहे, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. बऱ्याच वेळा गुरुचरित्र पारायण करायचे मनामध्ये विचार येतात. काही ठिकाणी काही वेळा असंही ऐकलं जातं की गुरुचरित्र पारायण करता तेव्हा तुम्हाला या भाज्या खायच्या नाहीत, हे धान्य खायचं नाही. तर मी सांगेन की आपली भक्ती शुद्ध आहे, आपण शुद्ध मनाने भक्ती करत आहोत, आपण कोणत्याही आपल्या नियमाचे पालन आपण करतच आहोत. असं नाही की आपण नियमाचं कोणतेही पालन केले नाही किंवा आपण जी सेवा करत आहोत त्या सेवेमध्ये आपण स्वतःहून काही चुका करत आहोत. तर प्रत्येक वेळा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये विश्वास व आपण जी काही सेवा करत आहोत ती आपल्या शुद्ध मनाने सेवा करायची आहे. तेव्हा आपण पहा, तुम्ही कोणतीही सेवा सुरू करता तेव्हा तुमच्याकडून प्रत्येक भक्ताकडून काही ना काही चुका होतात. असे नाही की प्रत्येक भक्त त्या नियमाचे पूर्णपणे कटाक्षाने पालन करतो, असे होत नाही. प्रत्येकाकडून काही ना काही चुका होतात. काही ना काही आपण पारायण केलं आहे किंवा प्रत्येक वेळा असंही सांगितलं जातं तुम्ही याच भाज्या खायच्या नाहीत, ही भाजी खाल्ली तर असे होणार आहे, आपण हे धान्य खाल्लं तर आपल्याला दत्त महाराज आपल्या सेवेचे फळ देणार नाहीत असे सांगितले जाते. पण मी तुम्हाला सांगेन, आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा आपल्याला काही नियम पाळायचेच आहेत. ते नियमही कोणते आहेत तेही मी तुम्हाला सांगते. गुरुचरित्र पारायण करत आहोत तेव्हा आपल्याला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, मांसाहार करायचा नाही. पारायण काळामध्ये घरामध्ये मांसाहार आणायचाही नाही, बनवायचा नाही किंवा आपण पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर आपण ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करायचं आहे.
पर अन्न घ्यायचं नाही. पारायण करत आहोत तेव्हा एकाच ठिकाणी आपण जिथेही कुठे सासरी करत आहोत, माहेरी करत आहोत, 7 दिवस पूर्ण तिथेच तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. कांदा लसूण आपण वर्ज्य करायचं आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. एवढेही नियम तुम्ही पाळले तरीही तुम्हाला तुमच्या सेवेचे फळ अवश्य मिळतं. काही वेळा ह्या भाज्या खाऊ नका, ते भाजी खाल्ली तर ते चालत नाही, गुरुचरित्र पारायण करत आहोत, या सेवेचे फळ मिळत नाही, असे कोणतेही नियम नाहीत. तुम्ही प्रत्येक भाज्या घेऊ शकता, पालेभाज्या, फळं घेऊ शकता. आहारामध्ये तुम्ही दूध घेऊ शकता, दही, ताक, वरण, भात. धान्यामध्ये तुम्ही कोणतेही धान्य घेऊ शकता. तुम्ही भात घेऊ शकता, ज्वारीची भाकरी, बाजरीची, तुम्ही पोळी, तुम्हाला गव्हाची पोळीही तुम्ही घेऊ शकता. असे कोणतेही नियम नाहीत. भरपूर नियम आहेत म्हणून आपण सेवा करायची नाही का? भरपूर वेळा काही भक्त घाबरून जातात की एवढे काही नियम आहेत तर आपण हे पारायण कसे करावे? या गुरुचरित्र पारायणामध्ये फक्त काही नियम असे आहेत ते कटाक्षाने पाळावेच लागतात. ते तुम्हाला मी सांगितलंच आहे. कांदा लसूण वर्ज्य करावा. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आपण गादीवर झोपायचं नाही. काही भक्तांची प्रकृती नाजूक असते. काही जणांना कमरेचा त्रास असतो किंवा काही ना काही अडचणी समस्या असतात. त्यांनी खालीही झोपू शकतात गादी ठेवून. आपण पलंगावरती झोपायचं नाही. ब्रह्मचर्याचे पालन करायचं. असे काही कटाक्षाचे नियम आहेत ते आपण पाळायचेच आहेत. पण या भाज्या खाऊ नका, हे तेल वापरू नका, ते तेल वापरू नका, असं मनामध्ये भीती ठेवून कोणतंही तुम्ही पारायण सेवा करू नका. काही होत नाही, क्षमा मागा. तुमच्याकडून काही चुकेल, प्रत्येकाकडून चुकतं. आपण कोणतेही सेवा करतो, पारायण करतो, ग्रंथ, मंत्र, या सर्व काही सेवेमध्ये आपल्या प्रत्येकाकडून चूक होते. मग त्याची आपल्याला लगेच शिक्षा दत्त महाराज देत नाहीत. आपल्याकडून काही ना काही चुका घडू शकतात. असे कोणतेही नियम नाहीत. नियम फक्त आहेत ते तुम्हाला श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे. यामध्ये तुम्हाला जे नियम पाळायचे आहेत, कटाक्षाने जे नियम पाळायचेच आहेत, ते संपूर्ण माहिती दिली आहे. काही वेळा भक्तांना पारायण सेवा करायची असते, पारायण करायचं असतं, पण काही वेळा ऐकलं जातं तुम्ही हे नियम पाळायलाच हवे, असंच करायला हवं, याच भाज्या आहारामध्ये घ्यायला हव्यात किंवा हेच धान्य खाऊन तुम्हाला एकच धान्य खाऊन ही सेवा करायची आहे, पारायण करायचं आहे, असे कोणतेही नियम नाही. तुम्हाला आवडेल ते तुम्ही फळभाज्या किंवा तुम्ही पालेभाज्या, धान्य कोणतेही घेऊ शकता. असे घाबरून आपण कोणतीही सेवा करायची आहे, पण इच्छा आहे मनामध्ये, श्री गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे, पण आपण प्रत्येक वेळा ऐकलं जातं हे खाऊ नका, हे धान्य खाल्लं तर असं होईल किंवा एकच धान्य खाऊन श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे. यासाठी भरपूर भक्त आहेत ते आपल्या सेवा करत नाहीत, पारायण करत नाहीत. तर तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण करायचं आहे तेव्हा तुम्ही ग्रंथ अवश्य खरेदी करा. या ग्रंथामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते. ही माहिती तुम्ही कटाक्षाने पाळायची आहे. जे नियम सांगितले आहेत ते नियम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. असं नाही की आपण कोणाचं तरी पाहिलं आहे, ऐकलं आहे तेव्हा आपण हे पारायण करायचं का नाही. पारायण प्रत्येकाने करावं. पारायण श्री गुरुचरित्र पारायण हे पुण्यवान व्यक्तीच करू शकतो. आपल्या जीवनामध्ये आपण एकदा तरी श्री गुरुचरित्राचे पारायण अवश्य करावे. दत्त महाराजांची कृपा होते. कधीही संकट, अडचणी, समस्या आपल्यापर्यंत येत नाहीत. मोठ्यात मोठा आजार बरा होतो. ज्या काही तुमच्या समस्या, अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सुटतात व तुमच्या जीवनाचं सोनं होणारे हे पारायण आहे. हा ग्रंथ साक्षात प्रत्येक अक्षर एका मंत्राप्रमाणे आहे. तुम्ही अनुभव घ्या. कोणीही काही सांगत आहे म्हणून ही सेवा आपण थांबवायची नाही, तर आपण ही सेवा करून पहा. एकदा तरी श्री गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाकडून व्हायला हवं, कारण हे पारायण
केल्याने आपल्या जीवनातील भरपूर दुःख, संकट, अडचणी दूर होतात व दत्त महाराज प्रत्येकाच्या हाकेला धावून अवश्य येतात. कोणतेही जास्त नियम नाहीत. तुम्हाला ग्रंथामध्ये भरपूर असे काही नियमही दिले आहेत. ते व्यवस्थित तुम्ही समजून घ्या आणि हे पारायण करा. श्री स्वामी समर्थ.